हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज पुन्हा एकदा छान असा 2 टियरचाच केक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। गेली 2-3 दिवस झाले आपण 2 टियरचेच केक बघतोय। तर आता इथे मी रेड जेल कलर घेतलेला आहे आणि थोडासा पीच सारखा कलर तयार केलाय। खूप डार्क असा मी रेड कलर नाही करणार आहे, थोडासा लाईटच आहे। आणि सेम याच कलरचा केक मला कस्टमरने पाठवला होता। आता हा केक मी किती अलगदपणे उचलून ठेवलाय बघा, म्हणजे काय की पूर्णतः केक जो आहे तो सेट झालेला आहे। कस्टमरने केकची ऑर्डर मला आदल्या दिवशीच दिलेली होती आणि त्यांना सकाळी लवकरच पाहिजे होता 10 वाजता। हा एंगेजमेंटसाठी केक पाहिजे होता। शक्यतो सध्या लग्न सीझन चाललेला आहे, त्याच्यामुळे भरपूर सारे एंगेजमेंटचे केक माझ्या फ्रेंड्स ज्या आहेत होम बेकर त्यांना येत असतील आणि बऱ्याच अशा आहेत की त्यांना केकच्या ऑर्डर्स येत नाहीत। मार्केटिंग कसं करायचं, कालच्याच व्हिडिओखाली भरपूर कमेंट होत्या। आता कसं आहे माहिती का, आपण काय करतोय आणि कसं करतोय हे कस्टमरला आवडायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। आणि आपण थोडंसं ज्याचा बड्डे आहे त्याला विचारून, स्वतःहून विचारा तुम्हाला केक हवा आहे का, मी सुद्धा केक बनवते आणि त्यांना आपण एक केक द्या। हवं तर थोडासा लॉसमध्ये दिला तरी परवडेल। समजा 300ला विकत असतील बाजूचे बाहेरचे, तर 250लाच देऊन पहा। नक्कीच एखादी ऑर्डर, जर एखादा केक त्यांना आवडला तर ते कस्टमर जे आहे ते तुमचं फिक्स होऊन जाईल। आणि लॉकडाऊनमध्ये ज्यांनी बिझनेस सेट केला त्यांचा झाला, पण लॉकडाऊनमध्ये भरपूर होम बेकर अशा होत्या की त्यांच्याकडनं लोक केक घ्यायचे, कारण त्यांना बाहेर ऑप्शन नव्हता। आणि नंतर मात्र त्यांचे बिझनेस बंद पडले आणि खूप सारं मटेरियल घेऊन ठेवलं होतं, अगदी 4-5 हजारांचं किंवा काहींनी 10 हजारांपर्यंत सुद्धा घेतलं असेल। आता तुम्ही म्हणाल 4-5 हजार काही खूप सारी किंमत नाही आहे, पण ज्या खरोखर हातावर पोट भरतात त्यांना 5 हजार काय 5 रुपयाची सुद्धा किंमत खूप सारी असते। त्याच्यामुळे मलाही खरं खूप वाईट वाटतं की तुम्ही म्हणता ताई खूप सारं मटेरियल घेऊन ठेवलं आहे, ऑर्डरच नाहीत, काय करावं। तर नक्कीच तुम्ही स्वतःहून त्यांना विचारा आणि थोडं छोटं काहीतरी करून विकण्याचा, नक्कीच छोटे कपकेक्स द्या एखाद्या छोट्या मुलांच्या बड्डेमध्ये, पार्टीमध्ये। थोडंसं आपला लॉस झाला तरी चालेल, पण तिथून जर का आपल्याला ऑर्डरचा ओघ सुरू होणार असेल ना, तर थोडासा द्यायला लागतो। एखादा केक बनवून शेजारी द्या, म्हणजे मग त्यांना समजेल की तुम्ही किती छान क्वालिटीचे केक बनवताय। तर आता कसं आहे, आपल्याला आपलंच मार्केटिंग करायला पाहिजे। आपणच आता सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतात, व्हॉट्सअपचा स्टेटसला तुम्ही ठेवू शकता, फेसबुक आहे, इन्स्टा आहे। आपण तासनतास बसतो, रील बघतो, पण आपण आपल्या स्वतःसाठी काहीच करत नाही। आपण दुसऱ्यांच्या रील बघण्यापेक्षा आपण आपली ॲडव्हर्टाइजमेंट केली पाहिजे, असं मला तरी पर्सनली वाटतं। तर आता असो, चला आपण केककडे येऊयात। दुसरा खालचा बेस जो होता तो मी बनवून ठेवला होता आणि हा केक होता रसमलाई फ्लेवरचा। तर 1.5 किलोचा केक होता आणि केकची प्राईससुद्धा पुढे जाऊन सांगणार आहे। 2-3 दिवस झाले आपण 2 टियरचेच केक बघतोय, त्याच्यामुळे मग मी हा पूर्ण डिटेल तुम्हाला नाही दाखवला। फिनिशिंग खूप सुंदर झाली होती का, त्याचं रिझनसुद्धा सांगते। केक मी आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवला होता, म्हणजे तो टोटली सेट झाला होता पूर्ण, त्याच्यामुळे मग फिनिशिंगला खरंच इझी जातं आणि आपल्याला फारसा प्रश्न येत नाही। आणि सध्या उन्हाळा चालू आहे, बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की ताई क्रीम मेल्ट होते। क्रीम मेल्ट होण्यावरती आपण काहीच करू शकत नाही, पण मी काही टिप्स सांगते त्या तुम्ही नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला केक करणं सोपं होऊन जाईल। तर आता इथे जे फ्लावर्स मी वापरलेत ना, हे फ्लावर्स आहे सेंटेड फ्लावर्स, आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत, हे ओरिजिनल नाही आहेत। तुम्हाला मी ओरिजिनलसुद्धा वापरून दाखवले होते मागच्या व्हिडिओमध्ये, आणि आता हे आहेत आर्टिफिशियल, हे सुद्धा मी मागवून ठेवते। ऐनवेळी कस्टमरला जर नाही मिळाले, मला कस्टमरला नाही देता आले, तर ॲटलिस्ट हे लावून तरी मी केक डेकोरेट करेल। आणि केकला एक टॉपर लावलं होतं मी जस्ट एंगेजचं, आणि केक आणखी सुंदर दिसायला लागला होता। हे ॲक्रेलिकचे कटआउट्स आहेत हार्ट शेपमध्ये, आपल्याला स्टारमध्ये सुद्धा मिळतात, बटरफ्लाय शेपमध्ये सुद्धा मिळतात, ते वेगळे असतात, पण स्टारमध्ये आणि हार्टमध्ये सेम या पद्धतीचे मिळतात। तुम्ही आणून आपला केक अधिक डेकोरेट करू शकता। हल्ली एंगेजमेंट केकची तुफान क्रेज आहे आणि तुम्ही स्पेसर केकसुद्धा देऊ शकता। मी खूप सुंदर मटेरियल मागवणार आहे, अगदी ट्रेंडिंगवालं,
आणि तेही तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. कुठून मागवलं काय हे सगळं सांगणार आहे. त्याचासुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर बघा या पद्धतीने तर केक पूर्ण आपला होत आलेला आहे आणि मी कसा डेकोरेट केला हे तुम्ही बघू शकता. केकचे चार्जेस म्हणाल तर केक मी विकलेला आहे 1000 रुपयांना, 1.5 किलोचा होता. कसा